नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत. माननी आता नंदिनीची खूपच काळजी करत असतात. त्या काव्याला म्हणतात की नंदिनीचा हळवेपणा कधी कधी आड येतो ग, तू तिला कधी एकटं पडू देऊ नकोस. त्याच वेळेला काव्य म्हणते की हो आई, मी आता माझ्यातला खमकेपणा दाखवणार आहे आणि तोही आजच. तर इकडे आता दीपकला वसु आत्याने कॉल केलेला असतो. तर दीपक सांगत असतो की आता काहीही झालं तरी नंदिनी तिला स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकत नाही. त्यावर वसु आत्या खूपच खुश होतात. तर दुसरीकडे सगळे हॉलमध्ये येत असतानाच वसु आता नंदिनीला अडवतात आणि म्हणतात की काय ग नंदिनी, तुझा पुरावा तर पलटला. लगेच काव्य वसु आत्यांसमोर उभी राहते आणि म्हणते की आता तुमचा खरा चेहरा आम्ही सगळे मिळून घरच्यांसमोर आणणार आहोत. तेव्हा आता तुमचा खरा चेहरा, तुमचं केलेलं पाप आता लवकरच घरच्यांसमोर आणणार आहोत आम्ही. त्याच वेळेला मिथुन काका एक व्हिडिओ घेऊन घरच्यांसमोर येतात आणि त्या व्हिडिओमध्ये वसु आत्या पिहू बरोबर काय बोललेले असतात हे सगळेजण ऐकत असतात. आता तो व्हिडिओमध्ये पिहू बरोबर वसु आत्या काय बोललेले असतात हे सगळेजण ऐकतात आणि सर्वांना मोठा धक्काच बसतो. कारण नंदिनीने स्वतःला निर्दोष सिद्ध केलेला आहे. वसु आत्यांचा खरा चेहरा देशमुखांसमोर आलेला आहे. असं जबरदस्त ट्विस्ट आपण ह्या आठवड्यात पाहणारच आहोत. प्रेक्षकांना तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच डेली प्रोमो पाहण्यासाठी. धन्यवाद.